स्पिरिच्युअल शॉक थेरपी सारखं आहे. अगदी बरोबर. स्पिरिच्युअल शॉक थेरपी. वाच्या एका अंध संताची. हो, सूरदास हे श्रीकृष्णाचे परमभक्त होते आणि त्यांना श्रीकृष्णाचे दर्शन घेण्याची तीव्र इच्छा होती. आणि मग स्वामी समर्थ तिथे जातात, ते सूरदासांच्या डोळ्यांना स्पर्श करतात आणि खरोखरच त्यांची दृष्टी परत येते. हो, पण पुढे काय होतं ते जास्त महत्वाचं आहे. बरोबर. जेव्हा सूरदास डोळे उघडतात तेव्हा त्यांना समोर स्वामी समर्थ दिसत नाहीत. त्यांना साक्षात शंख चक्र गदा घेतलेले चतुर्भुज श्रीकृष्ण उभे असलेले दिसतात. मला वाटतं यातून स्वामींनी एकाच फटक्यात दोन गोष्टी केल्या. एक तर अंधत्व दूर केलं आणि दुसरं म्हणजे देव एकच आहे हा सर्वात मोठा धडा दिला. अगदी अचूक. तुम्ही ज्या रूपात देवाला भजता त्याच रूपात तो तुम्हाला दिसू शकतो. स्वामींनी कधीच असं सांगितलं नाही की फक्त माझीच पूजा करा. त्यांनी भक्ताला त्याच्या इष्टदेवतेच्या रूपात दर्शन दिलं. हो, आणि केवळ दृष्टी देणे इथवरे मर्यादित नव्हते. असाध्य आजार बरे करण्याचेही अनेक दाखले आहेत. दक्षिण भारतातून आलेला एक संत, ज्याला ड्रॉप्सी म्हणजे पोटाचा एक अतिशय गंभीर आजार झाला होता,